हे हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी आज बनवत होते खिचडी भात. मग त्यासाठी नाही ते मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरनं कट करून घेतली आणि मिरच्याना मी 4-5च घेतल्या होत्या, कारण अद्विक पण भात खाणार होता. मग जास्त तिखट नव्हता करायचा. त्या मिरच्याना उभ्या कापून घेतल्या आणि लगेच गॅसवरती कुकर ठेवला. त्याच्यामध्ये 1-1.5 पळी तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी तर काय अवेलेबल नव्हती. मग कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकून मस्तपैकी फ्राय करून घेतलं. टोमॅटो आणि मिरच्या टाकल्या, मग ते पण फ्राय करून घेतलं आणि मग नंतर हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. मग तांदूळ मी 1 ग्लास घेतले होते, ते पण धुवून घेतले होते. मग ते टाकून घेतले आणि मुगाची डाळ 1 वाटी घेतली होती, मग ती पण टाकली आणि शेवटला कोथिंबीर टाकली आणि सगळं एकदम मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये 1-1.5 तांबे पाणी टाकलं होतं, कारण मला भात थोडासा गाळ करायचा होता, कारण खिचडी भात गाळच छान लागतो. त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्तच टाकलं आणि आपला भात रेडी झाला होता. तर खूप मस्त लागत होता. अद्विक खूप मन लावून खात होता. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.